दूधगंगा अर्थात काळंबावाडी धरणाच्या गळतीबाबत पुढारी न्यूजनं मागील वर्षी या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती वाढत चालल्याची बातमी प्रसिद्ध केली होती। याबाबत अनेक नेत्यांनी सुद्धा पाठपुरावा केला। या वृत्तानंतर जलसंपदा विभागानं तातडीनं हालचाल करत धरणाच्या गळती काढण्यासाठी मंजूर निधीनुसार तात्काळ निविदा प्रक्रिया राबवली आणि मागील वर्षीपासून या गळती काढण्याच्या कामाला सुरुवात झाली। पाणी पातळीच्या अडथळ्यांमुळे अजूनही काम जवळपास 35% इतकं पूर्ण झालंय। पाणी पातळी आता पुन्हा कमी झाल्यानं सध्या धरणाच्या मजबूतीकरणासाठी ड्रिलिंग, ग्राउटिंग आणि शॉर्टक्रीटसह विविध तांत्रिक कामं युद्धपातळीवर सुरू असून अनेक महत्त्वाची कामं पूर्णत्वास गेली आहेत। पाहूयात यावरचा विशेष रिपोर्ट। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात घनदाट जंगलाच्या कुशीमध्ये उभं असलेलं हे महाकाय दूधगंगा अर्थात काळंबावाडी धरण महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमधील जीवनवाहिनी ठरलेला हा आंतरराज्यीय सिंचन प्रकल्प महाराष्ट्रातील तब्बल 46,948 हेक्टर तर कर्नाटकातील 12,985 हेक्टर अशा एकूण 59,933 हेक्टर क्षेत्राला या धरणामुळे सिंचनाचा लाभ मिळालाय। 25.40 TMC इतकी पाणी साठवणूक क्षमता असलेलं हे धरण 1983 मध्ये उभारायला सुरुवात करण्यात आली आणि 1999 मध्ये ते पूर्णत्वास आलं। मात्र या धरणामधून वाढत्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याची बातमी पुढारी न्यूजनं 2024 मध्ये सगळ्यात आधी दाखवली होती। त्यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सुद्धा खडबडून जागे झाले। अनेक वर्ष शासकीय प्रक्रियेमध्ये अडकलेले गळती प्रतिबंधक काम अखेर मार्गी लागलं। शिवा स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सध्या धरणाच्या मजबूतीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र पाण्याची पातळी आणि पावसामुळे गेल्या 2 वर्षांमध्ये केवळ 35%च काम पूर्ण होऊ शकलंय, तर उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी आणखी 2 वर्षाचा काळ लागू शकतो असा अंदाज आहे। कोल्हापुरातल्या काळंबावाडी धरणाला गळती लागल्याची बातमी पुढारी न्यूजनं लावली होती आणि त्या बातमीचा इफेक्ट म्हणून त्यानंतर स्वतः शाहू महाराजांनी या धरणाच्या ठिकाणी गळतीच्या ठिकाणी पाहणी केली। त्यानंतर सतेज पाटलांनी देखील विधानसभामध्ये या संदर्भातला आवाज उठवला होता। राजू शेट्टी स्वतः या ठिकाणी आले होते आणि या सगळ्यांचा सार म्हणून त्या ठिकाणी याच राधानगरीतल्या काळंबावाडी धरणातील गळती काढण्याच्यासाठीचं एक बजेट मंजूर झालं आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रत्यक्षात सुरू झालेले काम आहे। खरं तर काम जे आहे ते अतिशय गतीनं होण्याची अपेक्षा होती, मात्र पाण्याची पातळीची त्या ठिकाणी बंधन आहे आणि म्हणूनच हे काम जे आहे ते खूप स्लो पद्धतीने त्या ठिकाणी सुरू आहे असं सांगण्यात येते। आता जर बघितलं तर जवळपास 35% हे काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। आता सुरू असलेलं काम जर पावसाळा त्या ठिकाणी लांबणीवर पडला तर आणखीन वेळ काही तास यांना मिळणार आहे। मात्र पुढे जाऊन हेच काम जर पुढच्या वर्षी करावं लागलं तर ते मात्र काम अतिशय घाईनं जसजशी पाण्याची पातळी कमी होईल ते करावं लागणार, हे मात्र नक्की आहे। गळती प्रतिबंधक उपाययोजनेच्या कामाची निविदा 62.48 कोटी रुपये मंजूर। 13 जानेवारी 2025 पासून गळती काढण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात। मोनोलिथ क्रमांक 1 ते 4 व 8 ते 9 यामधील इन्स्पेक्शन गॅलरीपर्यंत वर 1 मीटर पर्यंतच्या भागातील प्रायमरी आणि सेकंडरी छिद्रांमध्ये ग्राउटिंगचं काम पहिल्या टप्प्यात पूर्ण। पावसाळा सुरू झाल्यामुळे मोनोलिथ क्रमांक 5 आणि 7 मधील सेकंडरी ग्राउटिंगचं काम रखडलं। मोनोलिथ क्रमांक 1 ते 4 आणि 8 ते 9 मधील इन्स्पेक्शन गॅलरीच्या वरपासून साधारणपणे 20 मीटर उंचीपर्यंत VPD क्लिनिंगचं काम पूर्ण। पाणी पातळी वाढल्यामुळे 2025 मध्ये काम थांबवण्यात आलं, तर 25 मार्च 2026 पासून कामाला पुन्हा सुरुवात झाली। धरणाचं जुनं गनायटिंग पूर्णपणे काढून टाकून आतल्या बाजूस 10 सेंटीमीटर जोडीचं शॉर्टक्रीट बसवण्याचं काम सुरू। एकूण 9 मोनोलिथ पैकी आतापर्यंत सुमारे 30% शॉर्टक्रीटचं काम पूर्ण। उर्वरित काम पाणी पातळी कमी होत जाईल त्यानुसार टप्प्याटप्प्याने करण्यात येईल। दरम्यान तज्ज्ञ समितीच्या देखरेखीखाली धरणाच्या गळती प्रतिबंधक आणि मजबूतीकरणाची सर्व कामं सुरू असून धरणाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे। यंदाच्या पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आल्यात। सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक तेवढाच जलसाठा राखून उर्वरित दुरुस्तीचं काम टप्प्याटप्प्यानं पूर्ण करणार असल्याचं सुद्धा जलसंपदा विभागानं स्पष्ट केलंय।
त्यामुळे राज्यातील या महत्त्वाच्या धरणाचं संपूर्ण मजबूतीकरण आणि गळती प्रतिबंधक काम हे नेमकं कधी पूर्ण होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.